पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी यवतमाळ जिल्हा चांगलाच लकी ठरतोय, कारण 2014 आणि 2019 मध्ये याचाच अनुभव आला। आता 2024 मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या लकी मॅजिकची हॅट्रिक होणार का? नेमकं काय लकी मॅजिक आहे, जाणून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना लकी ठरणाऱ्या यवतमाळ दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला। यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सुमारे 50 एकर परिसरात उभारलेल्या सभा मंडपात जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास 2 लाखांवर महिलांनी सभेला उपस्थिती लावली। यावेळेला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यापोटी 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्यापोटी 4000 रुपये असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। तर लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये घेतलेली सभा भाजपला सत्तेत आणते असा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे। 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीपूर्वीच यवतमाळमध्ये सभा घेण्यात आलेली होती। तोच पायंडा 2024 मध्ये देखील कायम राहिलाय। त्यामुळे भाजप आणि महायुतीचे नेते चांगलेच उत्साहित झाले। मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा आणि मोदीजींचा प्रत्येक नागरिकाला भेटण्याचा योग हाच लकी चार्म किंवा लकी योग आहे। यवतमाळात त्यातला एक भाग महत्त्वाचा आहे। विरोधकांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे। देशाचे पंतप्रधान सरकारी योजनांचा वापर भाजपच्या प्रचारासाठी करत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येणारी उद्घाटनं म्हणजे मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला। महाविकास आघाडीची भीती आहे, ठाकरे पवारांची भीती आहे, म्हणून तर वारंवार यावं लागतंय। पोहरादेवीला येत आहेत, पण पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही। पोहरादेवी ही प्रामाणिक माणसांच्या पाठी उभी राहते आणि आजच्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून, बरोबर ना, कामाला लावलंय सगळ्यांना, एसट्या भरभरून महाराष्ट्रातून लोक तिथे चाललेले आहेत। ही तुमची ताकद। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 पट भाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न 2 पट वाढवू, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, हे त्याच गोष्टी यवतमाळमध्ये सांगितल्या होत्या। आता यवतमाळमध्ये पुन्हा महिलांना खोटं आश्वासन, खोटी गॅरंटी, जुमलेबाजी करण्यासाठी नरेंद्र मोदीजी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला तिथं आलेले आहेत। हे सुद्धा आवर्जून मी तुम्हाला सांगितलं पाहिजे। विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर टीका जरी करत असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील सभा 2014 आणि 2019 मध्ये त्यांच्यासाठी लकी ठरली होती। आता याच लकी मॅजिकच्या फॅक्टरची 2024 मध्ये सुद्धा पुनरावृत्ती होईल का, हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये छोटासा ब्रेक।